करे. बरं सर, काय प्रॉब्लेम होता आपल्याला? मला किडनी स्टोनचा आणि आळस वगैरे खूप जास्त यायचा. बरं, मग त्यासाठी आपण काय केलं? मी अमृत ज्यूस वापरलं. बरं, मग आता काय वाटते सर? माझा किडनी स्टोन 5 ते 6 दिवसामध्ये पडला. व्हेरी गुड सर, अभिनंदन. आणि नंतर आता म्हणजे आळस जास्त येत नाही, झोप वगैरे जास्त येत नाही. हां लवकर उठतो मी. हां बढिया बढिया सर, बेस्ट. खूप चांगला रिझल्ट भेटला तुम्हाला. मग आता तुम्ही लोकांना काय सांगाल सर? अमृत ज्यूस. ओके सर. आणि अमृत ज्यूस दिल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख करून द्या पहिले. गोरडे बाबासाहेब सोमनाथ, राहणार गोकुलगाव. गोकुलगाव. तर तुम्हाला रियांश अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर काय त्रास होता सर? मला सुरुवातीला पित्ताचा त्रास होता. त्यानंतर माझे पाठीचे मणके, 2 मणक्यांची गादी सरकलेली होती आणि त्यातली ती गादी सरकल्यामुळे भेस दबलेली होती माझी त्या मणक्यातली. भेस दबल्यामुळे मी एक राहता येते इथं हॉस्पिटल जाऊन मी स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं असं असं झालेलं होतं तुमच्या 2 गाद्या सरकल्या आणि एक शिरचोकर झालेली म्हणजे. त्याच्यामुळे मग त्यांनी मला, मग तुम्हाला त्याचा काय त्रास व्हायचा नाही? माझा त्रास इतका व्हायचा की 3 बोट आहे ना हाताची पूर्ण रग लागायची. कानेपासून तर डायरेक्ट ह्या 3 बोटापर्यंत पूर्ण रग, म्हणजे असं जड पडल्यासारखं वाटलं. आणि ही मान आहे ना अशी मला पाठीमाग असं वळता येत नव्हतं. मग योगाने आमची भेट झाली, तुरंगणे पाटलांची आमची भेट झाली. त्यानंतर तिने आम्हाला सल्ला दिला की अमृत ज्यूस घ्या. तुम्ही अमृत ज्यूस बरोबर अजून काय काय वापरलं सप्लिमेंट? पॉवर बुस्टर आणि आर्थो हे दोन्ही आम्ही वापरले. त्यात अगोदर मी अरुणा शिंदे, राहणार ओतूर. आणि मला स्वतःला आहे ना मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. 1 महिन्यापूर्वी मी ते अमृत ज्यूस घेतलं आणि पिते पण आणि डोळ्यात पण 4-5 वेळा टाकलं आठवड्यातून. तर मला पुन्हा चेक केलं 1 महिन्याने, तर डॉक्टरांनी सांगितलं मोतीबिंदू नाही आता. आणि त्याच्या अगोदर मला किडनी स्टोनचा त्रास होत होता 4 महिन्यापूर्वी. तर ते स्टोनसाठी मी काही थोडी औषधं घेतली आणि रियांचं अमृत ज्यूस सतत घेत राहिले. तर ते मोतीबिंदू ते स्टोनचे खडे आहे ना पूर्णपणे नाहीसे झाले आणि जो त्रास होता तो पण बंद झाला. तर आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचं खुब्याचं ऑपरेशन केलं 2 वर्षापूर्वी. तर ते त्यांना चालायला जमत नव्हतं, ते असे झोपूनच असायचे नेहमी. तर त्यांना पण मी अमृत ज्यूस दिल्यापासनं ते महिन्यातच चालायला लागले वॉकरवरती. त्यांचं ती जखम भरत नव्हती, ती पण पूर्णपणे भरून आली. त्यांनाही शुगरचा प्रॉब्लेम आहे. माझ्या डोक्यात खूप मुंग्या यायच्या, खूप म्हणजे मध्ये मला चक्कर यायची. तर मी हे प्रसाद जडे सरांनी अमृत ज्यूस मला दिलं आणि मी ते आधी घेत नव्हते, नको नको म्हणायचे, काय या ज्यूसने काय होणार, एवढे भारी रुबी हॉल सारख्या मोठ्या दवाखान्यात जाऊन मी सिटी स्कॅन वगैरे केलं पण मला काहीच फरक पडला नाही. पण या सरांनी अमृत ज्यूस पिलं आणि 1 महिन्यात माझ्या पूर्ण मुंग्या डोक्यातल्या थांबल्या आणि मी सगळी औषधं बंद केली. आता फक्त अमृत ज्यूस घेते.